रोजच्या काढण्यासाठी सोप्या आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्या तुम्ही शोधताय तर मग बघा, मी आणलेल्या या सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बॉर्डर रांगोळीप्रमाणे आहे, अगदी सोपी आहे. बघा, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि मध्ये एक क्रॉस रेष मी मारून घेतलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता, अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता मध्ये मध्ये बघा, प्रत्येक जो खोल भाग आहे तिथे आपण 3-3 डॉट देऊन फुलं काढून घ्यायची आहेत. खाली आणि खालच्या आणि वरच्या बाजूला दोनही बाजूला मी फुलं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा, दोन्ही बाजूनी मी 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेतलेले आहेत. वरच्या बाजूची जी फुलं आहेत ती मागे ओढलेले आहेत, जे डॉट आहेत ते, आणि हे खालच्या बाजूचे जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता जो कोन तयार झालेला आहे तिथे सुद्धा मी 3-3 रेषा देऊन घेतल्या. अगदी सोप्या पद्धतीने आहे फ्रीहँड रांगोळी. कोणत्याही आकार आपण आपल्या मनाप्रमाणे, आपल्या कल्पनेप्रमाणे यामध्ये काढू शकतो. आता मी तिथे हळदी कुंकाचे डॉट खाली दिलेले आहेत, वरती ऑरेंज कलरचे डॉट दिलेले आहेत आणि जे कोन तयार झालेले आहेत तिथे बघा पिवळे डॉट देऊन त्यामध्ये पिवळे डॉट दिलेले आहेत आणि त्यामध्ये ऑरेंज रंग टाकून घेतलेला आहे. अगदी सुंदर आहे ही रांगोळी आणि अगदी झटपट होणारी, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. दोन्ही बाजूने बघा सफेद रंगाने डॉट देऊन घेतले. ही बॉर्डर रांगोळी अतिशय सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता, अगदी सुंदर आहे. बघा, ते कोन तयार झालेले तिथे सुद्धा थोड्या रेषा मारून घेतल्या, त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा आला आहे. फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे, बॉर्डर रांगोळीप्रमाणेच ही रांगोळीसुद्धा आहे. बघा, तर एक सरळ रेष काढून कमळ काढायचं आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कमळ काढलेलं खूप शुभ असतं. कमळ रांगोळीमध्ये नक्कीच कोणत्याही प्रकारे आपण रोज कमळ जर काढलं खूप शुभ मानलं जातं. आता सर्व देवतांना बघा, तुम्हाला माहितीच आहे की सर्व देवतांना कमळ प्रिय असतं, त्यासाठी रांगोळीमध्ये कमळ काढलेलं शुभ मानलं जातं. आता कमळ काढून दोन्ही बाजूला मी पानं काढून घेतलेले आहेत. खाली एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून त्याला बाजूनी फूल तयार करून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही सुद्धा रांगोळी काढून दाखवलेली आहे आणि अगदी तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. आता जे डॉट दिलेले आहेत ते बघा मागच्या बाजूला मी ओढून घेतलेले आहेत बोटाच्या मदतीने. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता ही रांगोळी अशीच जरी तुम्ही फक्त सफेद रंगाने काढून ठेवली आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा सुंदर दिसते. आता एक चांगला लूक येण्यासाठी आपण थोडा थोडा रंग त्यामध्ये भरून घेणार आहोत. आता थोडंसं लाल, गुलाबी आणि लाल अशा प्रकारे मी ऑरेंज आणि गुलाबी असे रंग मी त्यामध्ये भरून घेतलेले आहेत. बघा, 2 रंग भरल्यामुळे आणखी रांगोळीला एक सुंदर लूक आलेला आहे. बघा, छान दिसते. जेव्हा आपण 2 रंग भरतो रांगोळीमध्ये तेव्हा रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येत असतो. पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. बघा, ही रोज आपण दरवाजासमोर, तुळशीसमोर, देवासमोर छोट्याशा रांगोळ्या काढण्यासाठी अगदी पटकन होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत. जास्त काही वेळ लागत नाही. आता खाली जी फुलं काढलेली त्यामध्ये सुद्धा मी डबल फूल काढलेलं, त्यामध्ये डबल कलर भरून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे रोजची काढण्यासाठी. रोज तुम्ही ही देवासमोर किंवा तुळशीसमोर काढली तर खूप शुभ आहे. बघा, ही सुद्धा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता दोन्ही बाजूने एक तुऱ्याचा आकार काढून मध्ये कळ्या काढलेल्या आहेत, त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा आला आहे. बघा, आणि रांगोळी भरगच्च दिसते. तर तुम्ही फायनल लूकसुद्धा बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर दिसतो. बघा, फायनल लूकसुद्धा रांगोळीचा छान दिसतो. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे हीच सुद्धा एकदम सोपी रांगोळी आहे, फ्रीहँड रांगोळी आहे. आता ही रांगोळी कशी तुम्ही सणासुदीलासुद्धा ही रांगोळी काढू शकता. एक चाफ्याचं फूल मी मध्ये काढलेलं आहे. बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेलं आहे आणि वरच्या बाजूला एक मोर काढून घेतलेला आहे. आता ह्या रांगोळ्या कशा फ्रीहँड रांगोळ्या आहेत, आपल्याला वाटेल तसे, आपल्या मनाला कल्पनेला सुचतील तसे आकार, पानं, फुलं किंवा तोरण, माळा, कोणतेही काहीही आपण ह्या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. तर मी एक चाफ्याचं फूल काढून त्याच्या बाजूला पानं, मोर अशा प्रकारची ही रांगोळी काढलेली आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे सणासुदीला काढण्यासाठी. तर जशी पाहिजे तशी ही रांगोळी आपल्याला वाढवता येते किंवा जेवढी पाहिजे तेवढी छोटीसुद्धा काढता येतात ह्या रांगोळ्या आणि अगदी पटकन होणाऱ्या असतात ह्या रांगोळ्या.
अगदी मुक्त असताना कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो. आता मध्ये एक मी गुलाबी रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे, थोडा डार्क कलर टाकून घेतला, त्यामुळे फूल आणखी उठून दिसतं. जी बाजूला पानं काढलेली आहेत त्यामध्येही डबल कलर मी भरून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी पटकन होणारी आहे बघा. तर बरेच एका ताईंची मला कमेंट आली होती की तुमच्या बघून मी रांगोळ्या काढायला शिकले. तर खरोखरच त्या वाचून मला खूप आनंद झाला. तर माझ्यामुळे जर कोणी रांगोळी काढत असेल किंवा शिकत असेल तर मला त्यामध्ये म्हणजे खूप समाधान वाटलं की बघा एक माझं जे ज्ञान आहे, बोलतात ना ज्ञान आहे ते दिल्याने वाढत असतं, कमी होत नाही. की जशी ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे की बाकीची जशी संपत्ती बघा, पैसा किंवा धन जे काही असेल, धान्य, ही जी संपत्ती आहे ती आपण दिली तर कमी होते, पण ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे, जर तुम्ही ती दुसऱ्याला दिली तर नक्कीच आपल्या त्या ज्ञानामध्ये वाढ होत असते. तर त्यासाठी मला खरोखरच आनंद झाला की माझ्यामुळे त्या ताई रांगोळी काढायला शिकल्या. अगदी बघा सोप्या सोप्या रांगोळ्या टाकलेल्या असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6 अशा रांगोळ्या टाकलेल्या असतात. अगदी सोप्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. आणि रोजची दरवाजासमोर काढण्यासाठी सोप्यातल्या सोप्या रांगोळ्या मी दाखवलेल्या असतात. आणि कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे त्याचं एक डेमोसुद्धा मी दिलेला असतो बघा. कसं मी काय काय काढलेलं आहे रांगोळीमध्ये किंवा कसे कलर भरलेले आहे याबद्दलसुद्धा माहिती सांगितलेली असते. नक्की तुम्ही बघा. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट केली नसेल तर नक्की करा. आणि बघा माझ्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या बघा तुम्ही. आणि काढून बघा रांगोळ्या. रोज आपण दरवाजासमोर एक छोटीशी का होईना रांगोळी काढली तर एक निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत नसते बघा. तर त्यासाठी आपण रांगोळी दरवाजासमोर नक्कीच छोटीशी का होईना काढायला हवी. आता जी चौथी आणि शेवटची रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे बघा. एक प्लस मी चिन्ह काढून घेतलेलं आहे, मध्ये पण एक रेषा देऊन घेतली आहेत बघा. आता या बाजूला आपण फुलं काढून घेणार आहोत. डॉट देऊन मी फुलं काढून घेणार आहे बघा काडीच्या मदतीने. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, अगदी कोणालाही काढता येईल अशी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या काढता येतील. किंवा तुमच्या काही जरी या रांगोळ्यांबद्दल काही शंका असतील तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बघा ही सुद्धा रांगोळी. आता मध्ये मी एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे, त्यामध्ये पिवळा रंग टाकून थोडासा फुलासारखा आकार देऊन घेतला. आणि जी मोठ्या रेषा काढलेल्या आहेत तिथे आपण एक मोराच्या पिसाचा लूक देणार आहोत बघा. 3 कलरचं मी पीस काढलेले जरा वेगळ्या पद्धतीने. आणि बघा फायनल लूक अगदी रांगोळीचा सुंदर दिसतो बघा. मी रोज नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर नक्कीच टाकत असते. नक्की तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जी तुम्हाला कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी नक्की काढा. तुळशीसमोर काढा, दरवाजासमोर काढा, देवासमोर काढा. अगदी बघा आता प्रत्येकाचे मोठे मोठे बंगले असतात, मोठं तुळशी वृंदावन असतं किंवा देवघर असतं. तर कुठेतरी आपण तुळशीसमोर, देवासमोर किंवा उंबऱ्यासमोर कुठेही छोटीशी रांगोळी काढली, त्यावरती 2-3 फुलं ठेवली तर अगदी आपलंसुद्धा मन प्रसन्न, अगदी दिवस आपला चांगला जातो बघा. प्रसन्न मन वातावरण निर्माण होत असतं आणि जाणाऱ्या येणाऱ्यांनासुद्धा एक प्रसन्नता वाटत असते बघा. त्यासाठी छोटीशी का होईना एक रांगोळी आपण दरवाजासमोर नक्कीच काढायला हवी. आता ही रांगोळी म्हणजे एक कला नसून ती आपली एक परंपरा आहे बघा. आपल्या भारतीय संस्कृतीची ती एक परंपरा आहे. त्यासाठी आपण छोटीशी का होईना रांगोळी नक्कीच दरवाजासमोर काढायला हवी बघा. आता ते पण ही सुद्धा रांगोळी सुंदर आहे. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.